31 जुलै. एकच आठवण. मोहम्मद रफी साहेब यांची पुण्यतिथी. 31 जुलै 1980 रोजी आपल्या हिंदी सिनेसृष्टीचा हा एक सम्राट, ज्यांच्या आवाजाच्या जादूने साधारणत 1950 ते 70 आणि 70च्या नंतरची पण काही वर्ष आपण सगळे रमलो होतो, आजही रमतोय. तसं पाहिलं ना तर 24 डिसेंबर 1924 रोजी मोहम्मद रफींचा जन्म झाला. अमृतसरमधील कोटला सुलतानपूर, जे की आपल्या भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेलं. कोटला सुलतानपूरसारख्या या गावात जन्मलेले आणि आपल्या घरातील आपल्या वडिलांचं 6वं अपत्य असलेले मोहम्मद रफी, मोठं कुटुंब. आणि मग जसजसं वय वाढू लागलं त्यांचं, म्हणजे अगदी शाळकरी वयातच त्यांचे हे गुण दिसायला लागले. हमीद भाई त्यांचे मोठे बंधू आपल्या घराला हातभार लावत होते. एक किराणा दुकान होतं त्यांचं. ते दुकान हमीद भाई चालवायचे. पण हमीद भाईंना स्वतःला एक गायक व्हायचं होतं, पण ती इच्छा अतृप्तच राहिली. पण त्या क्षेत्रात वावरल्यामुळं तसे अनेक लोक, अनेक दिग्गज गायक, संगीतकार हे त्यांच्या संपर्कात आले होते. आणि मग स्वतःला गाण्याची आवड म्हणून अशा अनेक बैठका व्हायच्या घरात. दिग्गज गायक त्यावेळेस घरी येऊन गायचे. आणि त्यावेळेस हा भारताचा अनभिषक्त सम्राट, दी ग्रेट प्लेबॅक सिंगर मोहम्मद रफी साहेब, वय वर्ष 5-6 घरातल्या मैफिली कान देऊन ऐकायचे. त्यांची गाण्यातली आवड बघून या मोठ्या भावाला समजलं, चला आपण याला गायक बनवू. अशी एक मनात ठिणगी पडली. आणि हमीदबाई, मोठे बंधू मोहम्मद रफी साहेबांचे, हे तसे पाहिले तर पेटून उठले की या मोहम्मद रफीला मला गायक बनवायचंच. आणि नुसता गायक नाही, त्याला हिंदी सिनेमासृष्टीत पार्श्वगायक बनवायचं आहे, असं त्यांनी मनाशी ठरवलं. आणि तशा काही घटना पण घडल्या. मोहम्मद रफी ज्या ठिकाणी राहायचे, त्यांच्या कुटुंबाकडं, त्यांच्या आसपासच्या कुटुंबांकडे काही फकीर लोक यायचे खैरात मागायला. आणि मग ते काही गाणी म्हणून प्रत्येकाच्या घराजवळ थोडी थोडी करमणूक करत ते जे काही मिळेल ते घेऊन जायचे. कोवळं वय 7-8 वर्षाचं. या फकीरांच्या मागेच फिरण्यात त्यांचं ते बालमन उत्सुक असायचं. आणि फकीर जे गाणी म्हणतात ती गाणी गुणगुणत बसायची. असेच एकदा त्या फकीराचंच गाणं गुणगुणत असताना तो फकीर दाराशी आला. शांतपणे मोहम्मद रफी साहेबांना डिस्टर्ब न करता तो ऐकत राहिला. आणि नंतर घरातून कोणीतरी खैरात घेऊन आल्यावर त्यांनी हमीद भाईंना सांगितलं कि बच्चे में गाने का हुनर है, ये बहुत बड़ा गायक बन सकता है. दुसरी एक घटना हमीद भाई नेहमी सांगतात. किराणा दुकानामध्ये मोहम्मद रफी कधी कधी येऊन बसायचे. असेच ते एकदा येऊन बसले आणि बालवय 8-9 वर्षाचं वय असेल. खेळता खेळता काहीतरी एका पंजाबी गाण्याच्या ओळी गुणगुणत होते. आणि त्याच वेळेस त्या किराणा दुकानामध्ये सामान नेण्यासाठी
एक मोठा दिग्गज गायकी आणि संगीताच्या दुनियातला दिग्गज कलाकार आलेला. त्याने आपलं सामान घेता घेता मोहम्मद रफी काय गुणगुणतायत याच्याकडे त्याचे कान होते. आणि हामिद भाईंशी सगळं सामान वगैरे घेतलं, बिल वगैरे दिलं. त्यांनी मोहम्मद रफी साहेबांकडे बघून सांगितलं हामिद भाईंना, हामिद भाई, आपके घर में बहुत बड़ा हुनर इस बच्चे में है, इस बच्चे की तरफ ध्यान दो, इसके गले में जादू है. एवढं सांगून आशीर्वाद देऊन ते निघून गेले. असा दिग्गजांचा आशीर्वाद, दारात येणाऱ्या खैरात मागण्यासाठी येणाऱ्या फकीरांचा आशीर्वाद, हे सगळं मिळाल्यानंतर हामिद भाई अजूनच पेटून उठले आणि त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी मोहम्मद रफी हे आपल्या हिंदी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून चमकलेच पाहिजेत. मैं खुद का सपना नहीं पूरा कर सका, लेकिन मेरे भाई को एक अच्छा गायक बना सकता हूँ. स्वतःच्या ओळखी त्यांनी वापरण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात अशा काही जत्रा भरायच्या. त्या जत्रेमध्ये गायनाचे कार्यक्रम व्हायचे. घरामध्ये गायनाचे कार्यक्रम ऐकून ऐकून मस्त कान तयार झालेले आणि सूर आणि ताल मनामध्ये मुरलेले हे मोहम्मद रफी 8, 9, 10 वर्ष अशा वयामध्ये हामिद भाईंच्या बरोबर अशा जत्रेमध्ये गायनाच्या कार्यक्रमाला पण जाऊ लागले आणि स्वतः हट्ट करून त्यांच्यासोबत जाण्यासाठी ते हट्ट करायचे. हे पाहिल्यानंतर बरकत अली खां साहेबांकडं मोहम्मद रफी यांच्या रियाज आणि शिक्षण सुरू झालं आणि बरकत अली खां साहेबांनी छानपैकी त्यांना शास्त्रीय गायनात अतिशय तरबेज केलं आणि त्यामुळंच त्यांची गाणी, राग दरबारीतली गाणी मन्नाडेंपेक्षा श्रेष्ठ ठरत चालली. हा नंतरचा काळ मोहम्मद रफी यांचा. पण वयाच्या 13व्या वर्षी दिल्ली आणि लाहोरच्या आकाशवाणीवरती एक हुकमी गायक म्हणून त्यांची सुरुवात झाली. सैगल त्यावेळेस अतिशय सुप्रसिद्ध गायक. साहजिकच मोहम्मद रफी साहेबांना ही सैगलची गाणी आवडायची, तेही गुणगुणायचे. असाच एकदा इंग्लंडमध्ये 6वे जॉर्ज यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त मग भारत त्यावेळेस ब्रिटिशांच्या गुलामगिरीतच होता. इंग्लंडमध्ये तर कार्यक्रम व्हायचेच, पण भारतामध्ये सुद्धा ठिकठिकाणी 6व्या जॉर्ज यांचा वाढदिवस म्हणून मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. असाच एक कार्यक्रम ज्या ठिकाणी प्यारेलाल सूद नावाची व्यक्ती, ज्यांना हामिद भाई चांगलं ओळखायचे, त्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यातील प्रमुख गायक होते सैगल साहेब, त्यावेळचे टॉपमोस्ट सिंगर. हे समजल्यावर हामिद भाईंच्या मनाची बेचैनी वाढली. त्यांना कुठेतरी एक आशेचा किरण दिसू लागला की या व्यासपीठावर सैगलजींच्या बरोबर आपल्या या भावाला जर संधी मिळाली तर पाहूयात. कारण आयोजक जो आहे प्यारेलाल सूद, हा माझा चांगला मित्र आहे, चला त्याच्याकडे शब्द टाकूयात. असा विचार करून हा मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाला घेऊन त्या कार्यक्रमात गेला. तो जमाना इतका मोबाईलचा तर नव्हताच, फोनचा सुद्धा जास्त नव्हता. त्यामुळं कसा बसा प्यारेलाल सूद यांना निरोप पाठवलं की आम्ही येतोय. त्यांनासुद्धा आनंद वाटला. चला, एका मोठ्या कार्यक्रमाला आपला मित्र येतोय. आणि त्यांनी निरोप पण पाठवला होता की मी माझ्या भावाला मोहम्मद रफीला घेऊन येतोय, जर संधी मिळाली तर मला आनंद वाटेल. प्यारेलाल सूदसुद्धा मैत्रीचं ऋण अगदी जागलेत. ते म्हणले, अरे घेऊन तर ये, बघूयात आपण कशी कशी काय ॲडजस्टमेंट होती आहे, कसा कार्यक्रम होतो आहे. संधी ही तुम्हाला चालून येते,
तुमचा दरवाजा ती नॉक करते. फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे. असं जे म्हणतात, अशीच संधी या हमीदभाईंच्या जीवनात, या मोहम्मद रफी साहेबांच्या जीवनात त्या दिवशी चालून आली. सैगल साहेब ज्या स्टेजवर गाणं म्हणायला येणार होते आणि जो एक भव्य कार्यक्रम, आणि सैगलजी येत आहेत म्हटल्यानंतर तुडुंब गर्दी झालेली, हे पाहून हमीदभाईंना खूप आनंद झाला. स्टेजवर तयारी सुरू होती. सैगलजी आता स्टेजवर येणार एवढ्यात लाईट गेले आणि तिथला लाऊडस्पीकर बंद पडला. तो काळ इतका झटपट असा काळ नव्हता. मित्रांनो, तुम्ही आठवा, मोहम्मद रफी साहेबांचं वय 12-13, म्हणजे साधारणतः 1936 ते 38 या दरम्यानची ही घटना आहे. 1938 सालचा तो भव्य कार्यक्रम होता सैगलजींचा. आणि त्या दिवशी लाऊडस्पीकर बंद पडल्यानंतर प्यारेलाल सूद हवालदिल झाले. गर्दीमधून गोंधळ सुरू झाला. लाऊडस्पीकर रिपेअर होण्यासाठी जवळपास अर्धा एक तास लागणार होता, अशा सगळ्या टेक्निशियननी सांगितलं. आता हा अर्धा एक तास काढायचा कसा? त्यांना एकदम हमीदभाईंची आठवण झाली. त्यांनी हमीदभाईंकडे निरोप पाठवला, अरे मोहम्मद रफी तुझ्यासोबत आलेत का? तुझा तो छोटा भाऊ आलाय का? त्याला घेऊन स्टेजवर ये. आणि असा गोंधळ सुरू असताना मोहम्मद रफी साहेबांना लाऊडस्पीकर नसताना, माईक नसताना गाणं म्हणण्याची संधी मिळाली. एक गाणं असं करता करता लाऊडस्पीकर रिपेअर होईपर्यंत 4 गाणी मोहम्मद रफी साहेबांनी गायली त्या दिवशी. आणि मित्रांनो, संधीचं सोनं असं आपण ज्याला म्हणतो, ती गोष्ट याच कार्यक्रमात घडली. सैगल साहेब शांतपणे बसून विंगेतून या छोट्या कलाकाराची गाणी ऐकत होते आणि थक्क झाले. माईक नसताना, गर्दी गोंगाटात तिथे इतका गोंधळ माजलेला असताना तो गोंधळ हळूहळू शांत होत गेला. आणि इस बच्चे का गाना सुनते सुनते बस वो भीड़ भी इस बच्चे के साथ हो गई. बिल्कुल अच्छी तरह से रिस्पॉन्स देते हुए मोहम्मद रफ़ी साहब ने जो 4 गीत गाए, उसे वो भीड़ सुनते बैठी थी. आणि मित्रांनो, हा नजारा खुद्द त्यावेळेचे टॉप सिंगर सैगल साहेब विंगेतून पाहत होते आणि त्यांचं त्यांनाच काय बोलावं हे सुचत नव्हतं. 4 गाणी झाली. यथावकाश लाऊडस्पीकर दुरुस्त झाला आणि सैगल साहेबांचा आता कार्यक्रम सुरू करतोय अशी अनाऊन्समेंट झाली. मोहम्मद रफी साहेब मागे वळाले. विंगेतून सैगल साहेब आले आणि या 12-13 वर्षाच्या मुलाला त्यांनी कडेवर घेतलं. आपल्या कवेत घेऊन त्यांनी हमीदभाईंकडे बघत सांगितला, आपला भाऊ आहे का? तोपर्यंत सैगल साहेबांना ती बातमी दिली होती प्यारेलाल सूदनी कि ये हामिद भाई है, इनके छोटे भाई ये मोहम्मद रफ़ी है, ये गाते हैं. सैगल साहेबांनी त्या दिवशी त्यांना कवेत घेऊन आशीर्वाद दिला आणि हमीदभाईंना सांगितलं, बेटे की तरफ ध्यान दे दो, बहुत बड़ा सिंगर हो सकता है. मित्रांनो, कोटला सुलतानपूरची एका या 6 अपत्य असलेल्या कुटुंबात जन्माला आलेलं हे 6वं अपत्य आणि त्याची ही कलेतली प्रगती, बरकत अली खां यांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद, त्यानंतर पण 2-3 गुरु त्यांचे झाले. पण हामिद भाई एक मोठा बंधू, जो झपाटून अगदी आपल्या भावाला पार्श्वगायक बनवायचंच या इराद्याने पेटून उठला होता आणि जे पडेल ते मी याच्यासाठी करायला तयार आहे, अशा मानसिकतेतून आपल्या ओळखी तो एनकॅश करण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या छोट्या भावासाठी एक मोठा भाऊ अशा पद्धतीने प्रयत्नवादी राहतो, हे आज आपण जेव्हा पाहतो, वाचतो, ऐकतो, तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटतं. असे करता करता हामिद भाई मोहम्मद रफी साहेबांना दिल्ली आकाशवाणी आणि लाहोर आकाशवाणीचा एक हुकमी गायक इथपर्यंत त्यांनी त्यांची प्रगती होऊ दिली. पण मन बेचैन होतं.
कि मेरे भाई में टैलेंट है और उसे हिंदी सिनेमा में प्लेबॅक सिंगिंग मिलना ही चाहिए. 1944 साल उजाडलं. श्याम सुंदर यांनी मोहम्मद रफी यांना पहिला ब्रेक दिला, पण ते गाणं होतं पंजाबी चित्रपटातलं, पंजाबी भाषेतलं गाणं होतं. या गोष्टींनी मोहम्मद रफी साहेबांचं नाव तर नक्की झालं, पण हामिद भाईंना म्हणावं तेवढी काही मनातून खुशी झाली नव्हती. सैगल साहेबांचा चेहरा, सैगल साहेबांची प्रसिद्धी, सैगल साहेबांची कीर्ती, त्यांना मिळत असलेला लोकांचा पाठिंबा, प्रेम, हे सगळं त्यांना खुणावत होतं. आणि त्या ठिकाणी हामिद भाई मोहम्मद रफींना, आपल्या भावाला, आपल्या कनिष्ठ बंधूला पाहत होते. अशातच त्यांना बातमी समजली की मुंबईमध्ये नौशादजींचा खूपच दबदबा निर्माण झाला आहे आणि त्यांचं संगीत खूपच झेलतायत लोक. मग त्यांचे वडील हामिद भाईंच्या ओळखीचे होते. त्यांच्या डोक्यात वीज चमकून गेली. चलो क्यों ना हम मोहम्मद रफ़ी साहब को नौशाद जी तक पहुंचाते हैं. अपना भाई तो हीरा है, नौशाद जी भी खुश हो जाएंगे और कहीं ना कहीं एक रास्ता मिल जाएगा. असं ठरवून हामिद भाईंनी मुंबई गाठली आणि नौशादजींच्या वडिलांची जी ओळख होती ती एनकॅश करणे एवढंच एक त्यांच्या डोक्यात होतं. आणि एकच ध्यास कि मेरा भाई प्लेबॅक सिंगर बन सकता है, उसे मुझे हिंदी सिने सृष्टि का सरताज बनाना है, बादशाह बनाना है, प्लेबॅक सिंगर बनाना है. नौशादजी यांच्या वडिलांकडं ते गेले. त्या वडिलांनीसुद्धा छान ओळख दाखवली. काय काम आहे असं विचारल्यानंतर हामिद भाईंनी सांगितलं कि आपके बेटे नौशाद जी एक बड़े संगीतकार है आजकल, उनसे मैं मोहम्मद रफ़ी साहब को मिलवाना चाहता हूँ, तो आप थोड़ा सा सिफारिश कर देंगे, एक आधा खत देंगे तो अच्छी बात होगी, मैं वो लेकर जाऊँगा तो थोड़ी आसानी हो जाएगी अंदर जाने के लिए. नौशादजीच्या वडिलांना खूप आनंद झाला की एक मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाची कला बघून त्याला कुठेतरी चांगल्या रस्त्यावर आणू इच्छितो आहे. काय हरकत आहे पत्र द्यायला, म्हणून त्यांनी एक पत्र दिलं आपल्या मुलाच्या नावाने आणि हामिद भाई आणि मोहम्मद रफी साहेबांना नौशादजींकडं एंट्री मिळाली. दॅट वॉज द राईट पाथ फॉर अ राईट पर्सन. आणि तिथून मग मोहम्मद रफी साहेबांचा इतिहास सुरू झाला. मित्रांनो, फक्त 1924 पासून 1980 असं 55 वर्ष आणि काही महिन्यांचं आयुष्य लाभलेला हा महान कलाकार, पण 70 ते 80च्या दशकामध्ये मध्य प्रदेश येथील खांडवा येथील एक जण मुंबईमध्ये नशीब आजमावण्यास आला होता आणि त्याचं राज्य सुरू झालं होतं आराधना चित्रपटापासून फ्रॉम 1968. आणि तिथंच मोहम्मद रफी यांना थोडीशी ओहोटी लागली होती. त्यांच्या पब्लिसिटीला थोडीशी ओहोटी लागली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. यामधून थोडंसं मोहम्मद रफी साहेबांना फ्रस्ट्रेशन पण आलं होतं, थोडंसं नैराश्याने त्यांना घेरलं पण होतं. पण या सिनेसृष्टीत तर हे चालूच असतं. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे, अनेक भाषणात त्यांनी सांगितलं की जमान्यावर राज्य करणारा फिल्म इंडस्ट्रीमधला एखादा हिरा, तो जेव्हा एकदा त्याचा पडता काळ चालू होतो तेव्हा दगडाच्या मोलानेसुद्धा विकला जात नाही. ही सत्य परिस्थिती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळते. पु ल देशपांडेंचं हे निरीक्षण आहे आणि ते उगाच वाक्य टाकत नसायचे. त्यामुळं मोहम्मद रफी साहेबांसारखा एक जमाना गाजवलेला, सैगलजींनीसुद्धा ज्यांचं कौतुक केलं, अख्ख्या इंडस्ट्रीवरती राज्य केलं त्यांनी, हजारो गाणी गायली, त्या व्यक्तीच्या जीवनातसुद्धा असे नैराश्याचे क्षण आले. किशोरदांचा झंझावात हा प्रचंड झंझावात होता आणि अशी ओहोटी लागली असताना
मोहम्मद रफी साहेब गेले अशी बातमी बाहेर पडली 31 जुलै 1980 सकाळी 10 वाजताचा सुमार. पण पु ल देशपांडेंचं वाक्य जरी कारकिर्दीसाठी जरी खरं ठरलं तरी पण गेल्यानंतर मोहम्मद रफी अमर आहे असं म्हणण्यासाठी त्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला, प्रचंड गर्दी झाली. म्हणजे एखाद्या ओहोटी लागलेल्या कलाकाराच्या अंत्ययात्रेत अशी गर्दी होणं हे एक आश्चर्यच मानलं गेलं. अंत्ययात्रा सुरू झाली. सगळी गर्दी शोकाकुल होती. प्रश्नच नाही. आजही आमच्या डोळ्यात पाणी येतं. 1980 साली इतकं कमी आयुष्य मिळवून हे कलाकार गेलेत. तसं पाहिलं तर मुकेशजी, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांना आयुष्य कमी मिळालं. त्या मानाने मन्नाडे यांना 92-93 वर्षापर्यंत ते जगले. वयाची 90 पार केली त्यांनी. त्या मानाने हे 3 गायक खूपच अनलकी ठरले. 3 गायकच नाही, त्यांचे परिवारच नाही, पूर्ण भारत देश कमनशिबी ठरला आहे. या 3 कलाकारांकडनं अजून खूप महान कार्य नक्कीच झालं असतं. हा जनसागर लोटला. अंत्ययात्रा सुरू झाली. मोहम्मद रफी अमर है, मोहम्मद रफी अमर है अशा घोषणा देत देत अंत्ययात्रा अगदी मुंगीच्या पावलांनी पुढे चालली होती, कारण गर्दीच तशी होती. मुंबईमध्ये ही अनोखी गर्दी आजही लोक विसरू शकत नाहीत. आणि मित्रांनो, ज्याच्यावरती दुनिया प्रेम करते तो माणूस गेला, देवाला सुद्धा प्रिय झाला. त्या अल्लाच्या दरबारात मस्तपैकी सुरांची मैफिल सजवण्यासाठी त्या अल्लाने त्यांना लवकर बोलावलं. आणि या अंत्ययात्रेच्या वेळेस लोक तर रडत होतेच, लेकिन वो आसमां भी रो रहा, ऐसी कुछ स्थितियां थी. पाऊस चालू झाला. मित्रांनो, त्या आकाशाने सुद्धा त्याच्या असंख्य डोळ्यांमधनं आसवांच्या धारा बरसवण्यास सुरुवात केली. नशीबवान नशीबवान ज्याला म्हणतो आपण, तर मोहम्मद रफी साहेब त्या बाबतीत खूप नशीबवान ठरले. वो आसमां भी रो रहा था और मोहम्मद रफ़ी साहब दिल ही दिल में कह रहे थे, मुझको मेरे बाद ज़माना ढूंढेगा, वक्त ज़रूर मेरी गीतों का खजाना ढूंढेगा, गीतों का खजाना ढूंढेगा. मी इतकंच सांगतो कि मोहम्मद रफ़ी साहब, सही मायने में आप अमर हो, क्योंकि आप जैसे लोग सिर्फ तन बदन से ये दुनिया छोड़कर चले जाते हैं और हम जैसे रसिक जनों के दिलों में सदा के लिए आप आपकी यादों के ज़रिए बस जीवित रहते हो, जीवित रहते हो. आप जीवित ही हो. मोहम्मद रफ़ी अमर है और अमर ही रहेंगे. मित्रांनो, आज 31 जुलै 1980 हा दिवस आठवतो आणि नेहमीच 30 जुलै संपली आणि 31ची सकाळ उजाडली. कॅलेंडर बदललं. रात्री 12 नंतर 100% मोहम्मद रफी साहेबांची आठवण मनात असते. योगायोगाने आज तुमच्याशी मला शेअर करायला आनंद वाटतो की आज 30 जुलै आणि 31 जुलै असा मी 20 तास अखंड स्टेजवर उभं राहून कार्यक्रम केला होता आणि तो एक रेकॉर्ड म्हणून गणला गेला. त्या गोष्टीलासुद्धा आज 10 वर्ष झाली आणि त्या कार्यक्रमातसुद्धा मी रात्री 12:01 मोहम्मद रफी साहेबांची आठवण काढली होती आणि माईकवरनं सगळ्या ऑडियन्सला पण सांगितलं होतं की कॅलेंडर बदललं आहे. 30 जुलैच्या पहाटे 5:30ला मी या स्टेजवर आलो आहे आणि आज कॅलेंडर बदलून 31 जुलै 12:01 झालं आहे. आपण एकाच व्यक्तीची आठवण काढू, कारण आज 12:01 एक कलाकार स्टेजवर आहे. हा माझ्या जीवनातला मी एक योगच समजतो. त्या विधात्याने मला दिलेली संधी समजतो. त्यांनी माझ्याकडनं हे करवून घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच मी स्टेजवर होतो.
एक नाही, दोन नाही, सकाळी 5:30 वाजल्यापासून 30 जुलैच्या रात्रीचे 12 वाजून 1 मिनिट झाले होते. आणि अजूनही काही तास मला स्टेजवर उभं राहून प्रेझेंटेशन द्यायचं होतं. कमिटमेंट होती माझी, टोटल 20 आवर्स. म्हणून मी 12 वाजून 1 मिनिटांनी मोहम्मद रफी साहेबांना नमन केलं आणि त्यांच्याच गाण्यांच्या एक अतिशय फेमस गाणं त्यांचं, जे की शशी कपूरवर चित्रित झालं आहे, त्या गाण्याच्या काही ओळी ऑडियन्सला उद्देशून मी त्या दिवशी गायलो होतो. मोहम्मद रफी साहेबांनी ज्या वेळेस ते रेकॉर्डिंग केलं त्यावेळेस त्या 2 ओळी तर अतिशय सत्यच होत्या आणि आजही त्या ओळी सत्य आहेत. त्या 2 ओळी खास मोहम्मद रफी साहेबांच्या आठवणीमध्ये त्यांना नमन करायचे म्हणून या व्हिडिओ. चले थे साथ मिलके, चलेंगे साथ मिलकर, चले थे साथ मिलके, चलेंगे साथ मिलकर, तुम्हें रुकना पड़ेगा मेरी आवाज़ सुनकर, चले थे साथ मिलके. मोहम्मद रफी साहेब. आजही मोहम्मद रफी यांचं गाणं कुठेही ऐकू येऊ दे, भले तुम्ही कुठेही रस्त्यात असू द्या, पण हे गाणं, या गाण्याच्या ओळी जेव्हा कानावर पडतील तेव्हा आपसुकच त्यांच्यासोबतच आपल्याला शेवटचा श्वास घ्यायचा आहे. इस आवाज़ को न कोई भूला है ना कोई भुला सकेगा, इसीलिए मैं बार बार कहूँगा कि मोहम्मद रफ़ी साहब बस एक बार ही ऐसे कलाकार इस पृथ्वी पे जन्म लेते हैं. ना इनके बाद कोई रफ़ी हुआ है और ना ही कोई रफ़ी होगा. मोहम्मद रफ़ी अमर ही है, अमर ही है, अमर ही रहेंगे.